रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. आमची शाळा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत स्वर्गीय मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तथा तांत्रिक विद्यालय चोरा येथे 1971 पासून ही शाळा चालू आहे. तत्कालीन काळाचा विचार केला असता हा परिसर आदिवासी दुर्गम व वनाच्छादित असलेला हा भाग आहे. त्यावेळेस या गावात कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. येण्या जाण्यासाठी रस्ते नव्हते. अशा या परिस्थितीत संस्थेचे संस्थापक कैलासवासी माननीय निळकंठराव शिंदेसाहेब माजी आमदार यांनी मोठ्या परिश्रमातून या परिसरात लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही शाळा येथे स्थापन केली. त्यावेळेस संस्थेच्या रूपानं लावलेलं एक छोटंसं रोपटं आज विशाल झालं. आज ही शाळा सर्व सुविधायुक्त बनली. विद्यार्थी संख्या 450च्या वर आहे. प्रशस्त इमारत व स्वच्छ थंड पिण्याचे पाणी, CCTV कॅमेरे, ICT लॅब, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वाचन कक्ष, NS2F टेक्निकल त्रुटीयुक्त शिक्षण, क्रीडा क्षेत्रात राज्यस्तर, विज्ञान प्रदर्शनीत राज्यस्तर पोहोचलेले आहोत. शासनाचे व समाज हिताचे विविध उपक्रम राबविले जातात. आमचे सर्व सहकारी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने व विशेषतः संस्थेच्या पाठिंब्याने आणि आमच्या साहेबांच्या प्रेरणेने ही शाळा आज सुंदर रूपात आकारास आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक निलिमा निळकंठराव शिंदे सध्या भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचा सचिव म्हणून कार्यरत आहे. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती ही 1971ला सन्माननीय आमचे वडील श्री निळकंठराव शिंदे माजी आमदार यांच्या हस्ते स्थापन झालेली होती. या संस्थेच्या स्थापनेनंतर याचं पहिलं इवलसं रोपटं जे आहे ते चोरा या गावी, जे इथून 25 किलोमीटर दूर आहे, त्या गावी रोवण्यात आलं. आज तिथे वर्ग 5वी ते 11व्या वर्गाच्या कला शाखेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालय देखील आहे. तसेच या ठिकाणी तांत्रिक विद्यालय देखील आहे. आज ते मातोश्री यमुनाबाई शिंदे या नावाने नावारूप आलेलं आहे. इथले विद्यार्थी दरवर्षी खेळामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपले प्रावीण्य नेहमी सादर करतात. इवन DSTच्या इन्स्पायर या विज्ञान प्रदर्शनीमध्ये याला पहिला नंबर देखील प्राप्त झालेला होता. दरवर्षी क्रीडा क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात इथले विद्यार्थी अग्रेसर असतात. यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी या उदात्त हेतूने शिक्षण हे फक्त एक अंतिम ध्येय नसून ते सेवेचे माध्यम देखील आहे. या आदर्श विचाराने या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेच्या स्थापनेअंतर्गतच चोरा या गावी हे जे महाविद्यालय उभारलेलं आहे ते आजही विद्यार्थ्यांच्या सामाजिक दृष्ट्या जे मागासलेले विद्यार्थी आहेत त्यांना सेवा देण्याचं कार्य करत आहे.
येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना त्याचा उत्तरोत्तर लाभ हो आणि तिथली परिस्थिती दुरुस्त हो हीच अपेक्षा ठेवतो. जय महाराष्ट्र.